जगाच्या पाठीवर असणाऱ्या हिंजवडी आय टी पार्कमध्ये आता एक IT इंजिनियर सभापती होण्याच्या मार्गावर आहे आणि सगळ्या जिल्ह्यात नव्हे तर सगळ्या देशात नाव आहे ते म्हणजे निकिता वाघमारे. तर त्यांचं सगळं कुटुंब आहे. आज प्रचाराची सांगता झाली आहे. आजोबा, तुमची नात खरं तर आज निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय वाटतं? आज माझी नात जी रिंगणात आहे ती मला अभिमान वाटतो. का तिथे IT पार्कमध्ये इंजिनियर असल्यामुळं ती आज इलेक्शनच्या परिणामी अजितदादांनी मांडेकर भाऊनी तिला तिकीट दिली, हे मला अभिमान आहे. आणि इथून पुढं हे आपलं सगळ्या गावागावांनी असं ते काम करायची संधी मिळाली, हे मला समाधान वाटतं. तुम्हाला वाटलं होतं काय ही आपली छोटी मुलगी होती, नंतर आता ती IT इंजिनियर झाली, गेल्या महिन्यापर असं वाटलं होतं का की निवडणुकीला उभी राहील आणि कदाचित आता ह्या आपल्या मुळशीची सभापती होईल? ही IT पार्कला लहानपणापासून 3री तर 17वीपर्यंत ती कधीही इंग्लिश मॅडममधून नापास झाली नाही. आणि ती नाही झाल्यामुळे मला मोठा अभिमान होता. आणि ही सभापती होईन किंवा इलेक्शनला उभी होईन ही मला काही खात्री नव्हती. पण अजितदादांनी आणि मांडेकर भाऊनी त्याला तिकीट दिली आणि मला त्याचं आनंद वाटला आणि हे वाटलं, समाधान वाटलं. हे बोलून माझ्या नाट्याला आजपर्यंत मी कधीही वडिलांची जाणीव होऊ नाही दिली. आणि ती जाणीव नाही होऊ दिल्यामुळे ती हायपायने आज जवळ आपल्या मुळशी तालुक्यात पहिलेच इंजिनियर ती झाली. आणि तिने आता मांडेकरांनी आणि अजितदादांनी त्याला तिकीट दिली, हे मला मोठं समाधान वाटते. हे बोलून माझं भाषण मी समजतो. काय वाटतं? हे काय राजकीय भाषण नाही आपलं. काय वाटतं तुम्हाला की काय होईल? आता ती घराकडनं लढती आहे, या सगळ्या भागात प्रचार करते. सगळ्या लोकांची इच्छा अशी आहे की तिने सभापती व्हावं आणि तिच्या नशिबात असेल ती सभापती होऊन पण जाईन, ही माझी इच्छा आहे. नाही सभापती आता भाषणामध्ये सगळ्यांनी सांगितले निकिता वाघमारे ही सभापती मुळशी तालुक्याची होणार आहे आणि तिचे तिकीट फिक्स आहे. मला विजय पहिले जिंकावं लागेल ना, निवडणूक जिंकल्यानंतर सभापती होणार ना. निबंधक तर माझ्या मनात जवळजवळ 100% जिंकीन ही मला खात्री आहे. का मी जिथं ना तिथं फिरलो आहे तर निकिता वाघमारे आणि सागर यांचं नाव सगळ्यांच्या तोंडात आहे आणि त्यांचं कार्य चांगले आहे. आता आमच्या निकितीचं काय कार्याचा संबंध येत नाही, पहिल्यांदा ते आहे. पण तुमचं असं म्हणलं की तुमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, तुम्ही पण ह्या गावात करते धरते आहात. काय आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, नक्की कोण होतं? आजोबा आमचे एवढ्या परिसरामध्ये हे म्हणजे त्या टायमाला आमचे मुळशी तालुक्याचे पाटील होते आमच्या समाजामध्ये. मग ते पाटील होताना त्यांनी मुलग्याला सर्व्हिसला लावलं आणि त्याच्यानंतर आमचा एक बंधू होता तो विजनी पडला, खाला झाला, तो मॅट्रिक झाला होता. मग माझ्यावर ते सगळं नाही ती कामं आली आणि मग शेतीची आणि शेतीमधूनच शिकून मी त्या पोरीला नात्याला. तुम्ही आज पण शेती करता? कुठली शेती करता? कोणती शेती करता? आता पहिला ऊस होता, पहिला बागायत होतं कांदे बटाटा, नंतर ते कमी झालं, ऊस लावला. नानाने मला ऊस लावायला लावलं, नानाने ऊस लावायला लागलं तर ऊस झाला. जण ऊसात मला परवडा ना. मग आता ज्वारी सोयाबीन असे पिकं काढतो मी. अजून एक गुंठा पण विकलेला नाही. आयटी पार्क मध्ये तुम्ही सगळ्या आजूबाजूला आयटी पार्क अशा मोठ्या कचेरी इमारती, तिथं तुम्ही शेती करता? तिथं शेती करतो मी. सगळ्या बाजू माझं जे 10 एकर क्षेत्र आज सगळ्या बाजूनी कंपनी आहे, सगळ्या बाजूनी मी मध्ये आहे. माझं घर मध्ये आहे, विहिरीमध्ये आहे. माझे टँकर स्वतःच्या पाण्याचे चालू आहे कंपनीला. आणि मी आता त्याच्यातून सगळ्या गोष्टीतून माझी बारखाने नातवंड आहे, त्या नातवंडाला मला ताईच्या पाठी मग ही मोठी इच्छा आहे. आजोबांची इच्छा होती की तू इंजिनियर व्हावं, इंजिनियर झाली, आता प्रचार करते, आज सांगता झाली, काय वाटतं? मी तर खुशच आहे. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की मी ह्या रिंगणात उतरन, पण मला अजितदादा आणि शंकरभाऊ मांडेकर यांनी संधी दिली आणि माझा मोठा पाठिंबा तर माझ्या आजोबांनी दिलेला आहे. तर ह्या रिंगणात उतरली आहे तर मी विजयी नक्कीच होणार, ही मला माझी अपेक्षा आहे. ही तुमची लेक आहे? काय नाव होतं तुमचं? माझं नाव विद्या नंदकुमार वाघमारे. काय वाटतं तुम्हाला? तुमची लेक उभी आहे, एक आई म्हणून काय वाटतं? मला खूप आनंद होत आहे. माझी मुलगी इलेक्शनच्या ह्याच्यात उतरली आहे, पण ती जेव्हा कुठल्या ह्याच्यात सहभाग घेते
त्यावेळेस नेहमी ती सक्सेस मिळवतीच. पहिला नंबर काढते. पहिलाच नंबर काढती. यश हे तिच्या नावाप्रमाणेच तिला जोडलेलं आहे माझ्या मुलीच्या. आता तुम्ही तिचा प्रचार केला, घड्याळाचा प्रचार केला, काय काय वातावरण होतं सगळीकडे आजूबाजूला, इकडं मारुंजीला, अजून कासरसईला, अजून वरती इकडे जांब्याला? लोकांचा सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला होता. निकिता ही IT इंजिनियर आहे, तिला संधी मिळाली पाहिजे, ही सभापती म्हणून निवडून आली पाहिजे. निवडून येणार आहे, पण तुमचं तर काय IT पार्क साठी आता आजोबा तर शेती करतात आहे आणि तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, काय प्लॅन असणार आहे? एकदा आई म्हणते सभापती होणार आहे, सभापती झाला तर मी काय काय कामं करणार आमच्या मुळशीसाठी? आता आपल्याला तर माहितीच आहे, आपले आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचा ऑलरेडी म्हणजे प्लॅन ठरलेला आहे. त्यांनी भरपूर निधी त्यांना भेटलेला आहे, ते त्याच्यावर काम पण करताय, रोड वाइंडिंगचं आणि आता वॉटर प्लांटचं पण त्यांना जागा पण भेटली आहे चांद्यामध्ये 5 एकर. तर त्यांच्या सोबतच आम्ही पण, सागर भाऊ आणि मी पण त्यांच्या सोबतच ह्या आपल्या तालुक्याचा विकास करणार आहोत. तुमच्या नातीला तुम्ही काय आशीर्वाद द्याल? आता प्रचारित सांगता झाली आहे, सगळेच म्हणतात, ते सगळे मोठी मोठी लोक म्हणून गेली की सभापती होणार आहे, पण तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहात आता आमच्यामध्ये, नातीला काय आशीर्वाद द्याल? आता हा एवढी जे आता भाषणे करीत होती त्यांनी सगळ्यांनी तिचं नाव घेऊन IT पार्कला इंजिनियर आहे आणि चांदरे भाऊने तर स्पष्ट सांगितले की निकिता वाघमारे ही IT पार्कमधून इंजिनियर असताना सुद्धा उभी राहिली, म्हणजे ती सभापती होणार ही खात्री आहे. आणि मी आजोबा आहे, मला आनंद होईल त्या गोष्टीचा की बाबा माझ्या नातीने माझ्या देखोत सभापती झाली. 4 वर्ष हो, 5 वर्ष हो, काही हो, पण ती मला मोठा आनंद होईल की इतका गगनात मावणार नाही. तुम्ही बघू शकता, साधा सुद्धा कुटुंब आहे, हिंजवडी IT पार्क मधलं कुटुंब आहे, आजही शेती करतं आणि आता पहिल्यांदाच IT पार्क मध्ये एक महिला निवडणुकीच्या रिंगणात आहे, IT इंजिनियर आहे. त्यामुळे इतिहास घडवण्यासाठी निकिता वाघमारे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि आता बघायचं ती निवडून येऊन सभापती होते का आणि ह्या भागाचा खऱ्या अर्थाने विकास करते का. संजय दुधाने, महावार्ता, हिंजवडी.